चला तर लगेचच आपण सामन्याच्या दिशेने वळतोय। आजचा जो 8 संघाचा शेड्यूल होता तो आपण बघू शकाल संपूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामधून आता सेकंड राऊंडला सुरुवात होतीये। चला सामनावीर दिला जाईल। चला समीर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। मॅच जिंकली तिथे आपण बघू शकता जर्मन ठाकूरपाडा संघाने आणि त्या सामन्याचा सामनावीर ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत समीर। चला समीर आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। मॅच टू मॅच दिली जाईल। त्यानंतर आपण बघू शकाल सेकंड राऊंडचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात इथे खेळ करत असताना आपण बघतोय ओमसाई हरेला टीमला। संघामध्ये आज खेळाडूंची कमी जरूर आहे। बंटी शिंगे नाही आहे, त्याचबरोबर जर पाहिला सूरज देखील नाही आहे। त्यानंतर आपण बघू शकाल पहिल्या मॅचमध्ये संदीपही नव्हता, परंतु तो मात्र इथे आपल्या टीमसाठी खरंतर नक्कीच उपस्थिती नोंदवत असताना पाहायला मिळतोय। आणि अगदी मैदानावर बघू शकाल सेकंड राऊंडचा हा एक दर्जेदारी सामना पाहायला मिळतोय। प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात हरेला संघ। टॉस जिंकल्यानंतर प्राची स्पोर्ट्स या टीमने गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला। अपोजिट चॅलेंज केलं फलंदाजीसाठी मैदानामध्ये ओमसाई हरेला टीमला। सामनावीर इथे दिला जातो। आपण बघू शकाल वागरपाडा गावातील अगदी आपण बघू शकता तरुणाच्या पाठीमागे खरं तर जो लपलेला चेहरा असतो तो चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय। प्रकाश दादा यांच्या शुभेच्छा आपण सामनावीर देतो समीरला। शुभेच्छा राहतील समीर तुला आणि तुझ्या टीमला। मॅचच्या दिशेने बोलतो आपण बघतायत प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती आणि फलंदाजीमध्ये स्ट्रायकर एंडला छोट्या भाग पाहायला मिळत आहेत। अगदी दोन्ही संघ तितकाच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाजीमध्ये असो फलंदाजीमधून असो किंवा क्षेत्ररक्षणांमधून असो दोन्ही टीमकडे जबरदस्त खेळ आहे आणि त्यामुळे उत्सुकतेने ही लढत आता मैदानावरती आपल्या सर्वांच्याच भेटेला येईल। जो जिंकेल तो क्वालिफाय सामना केलाच्या लॉर्ड्समधून आणि कोण जिंकणार यासाठी आता खरा संघर्ष मैदानावरती दोन टीमच्या माध्यमातून सुरू होतोय। पहिला बॉल रिवर्स बॅटर छोट्याच्या बॅटमधून मात्र नजाकत दाखवली आहे आणि मगाशीच मी सामना सुरू व्हायच्या अगोदर उल्लेख केला होता की हा सामना पाहायला खूप मजा येईल आणि पहिल्या बॉलवरती चौकार। बॅटल जबरदस्त आहे मैदानामध्ये आपण बघू शकतायत। खेळपट्टीवरती छोट्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय। खेळपट्टीवरती चौकार आलेला पाहायला मिळतोय। प्रशांतच्या माध्यमातून पहिलं षटक जे मात्र इथे टाकलं जाते। पहिल्या बॉलवरती बॅटर यशस्वी राहिले आहेत। हो पुढे एकदा स्विचित करण्याचा प्रयत्न बॅटर खेळपट्टीवरती आपण बघाल अगदी छोट्याचा होता। अगदी आपण बघू शकाल मैदानावरती भरपूर चांगलं दुबंत युद्ध जे मात्र सुरू राहिलेलं आहे। फुलटॉस चेंडू कदाचित स्विचित केला नसता तर मी सांगेल इथे एखादा मोठा फटका बनवू शकला असता, पण अगदी सोचून समजून खेळण्याचा प्रयत्न जो मात्र फलंदाज छोट्याने केला। त्यालाही माहिती आहे प्रशांतची गोलंदाजी म्हटली तर अगदी चतुर आहे आणि त्यानंतर आपण बघू शकाल परफेक्टली कटर चेंडूमध्ये भरपूर असे आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं खेळपट्टीवरती दिमाखाने या षटकाला खेळलं जाते। बॅटिंग करत असताना पुरेपूर ओमसाई हरेला टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून 5 धावा दाफलकावरती आहेत। सामन्यामध्ये आपण बघाल लेफ्टी फलंदाज आकाश शिंगे मैदानावरती पाहायला मिळत आहेत। फर्स्ट मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने घेतला होता, त्यामुळे अगदी नक्कीच आज हाही खेळाडू मैदानावरती भरपूर चर्चेत राहिला आहे। आणि जेव्हा मी लंच ब्रेकमध्ये करतर व्हॉट्सअपच्या करतर नक्कीच क्षेत्रामध्ये जिथे व्यस्त राहिलं होतं तिथे स्टेटस प्रत्येकाचा पाहिला करतर वन सेट मॅन ऑफ द मॅच आकाश शिंगे हो यावेळेस सफल झालेत। अगदी सरळ पाठवून दिलाय बॅकवर्ड फाईन लेग सी मार्केच्या पलीकडे लेफ्टी फलंदाज पडतोय भारी प्रशांत वरती आणि आता षटकार। च्या बॅटमधून षटकार आला। स्कोरबोर्डला 11 धावा। आता डीजे देखील रंगात येत चालली आहेत। होय होय कुडी आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देखील तितकाच प्रचलित क्षेत्राची फलंदाजी करतोय।
प्रशांत देखील कमी नाही आहे, तोही करतर प्राचीन स्पोर्ट्स वावेगड ठाकूरवाडा संघाचा एक चांगला खेळाडू आहे आणि चांगल्या खेळाडूला माहीत असतं की यशस्वी क्षेत्र कुठून शोधायचं आणि सध्या मैदानामध्ये षटकार पडल्यानंतर लगेच स्वतःला बनवलं, गेममध्ये डॉट बॉल आला आहे. वावेगड संघ देखील तितका चांगला लॉफ्ट केलाय. ओहो ओहो ओहो, मैदानावरती पाहतच राहावं लागेल आकाश शिंगेची इम्प्रोमायझिंग इनिंग आणि चेंडू पाठवलाय पुढंच एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनचा पलीकडे, जितके हवा तिकडेच पहा कारण आलाय षटकार. मैदानामध्ये आपण बघतायत प्रशांतच्या विरोधात इथून आक्रमण केलंय. प्रशांतला देखील वाटलं असेल की आज खरं तर भरपूर मोठी कठोर परीक्षा सुरू राहिली आहे मैदानामध्ये. आकाश जो मात्र इथून आपल्या फलंदाजीमधून आवर्जून आक्रमण तर दाखवतोय, पण विकेट मिळवावा लागेल प्रशांतला देखील. हो, यावेळेस देखील मैदानामध्ये हवाई यात्रा चुडण्याचा प्रयत्न मिसामिंग T48 मैदानावरती. तू सर मी देखील चांगलाच खेळाडू आहे आणि प्रशांतला मिळेल आकाशची विकेट. फलंदाजी करत असताना आलेल्या टीमला लागतोय पहिला धक्का आणि इथून फलंदाज मैदानावरती आकाश बाद डिझाईन. विकेट जो मात्र इथे आलेला पाहायला मिळतोय. आज डीजे देखील करतर प्यार आणि मोहब्बतची गाणी ऐकवत आहेत. खरंतर रात्रीच ते ऑर्डर वाजून आलेत, त्यामुळे नक्कीच आवर्जून त्यांच्या डोळ्यावरती झोप आहे आणि कदाचित त्यांचा विचार हाच आहे की आज क्रिकेट रसिकांना देखील खरंतर प्रेमाची गाणी ऐकवली पाहिजेत. चांगली फरमाईश जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 17 धाबा दाफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा काही संपलाय. नवीन बॅटर मैदानावरती आपण बघाल खेळपट्टीवरती मात्र तिथे राहुल दाखल झाला. एक्झॅक्ट आपण बघू शकाल पोपट मैदानाच्या आतमध्ये नावसागऱ्यांवरती इंटर झालेला पाहायला मिळतोय. राईट हँडर फलंदाज खरंतर कदाचित तिथे पाठवले नाही आहेत. महेश असेल, संदीप असेल, नेहमीच आपण या फलंदाजांना खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना पाहिलं आहे मिडल ऑर्डरमध्ये, त्याच्यानंतर अगदी वन डाऊनमध्ये. पण आज हवा अधिकशी वाटते या मैदानावरती पश्चिमेकडून पूर्वेला आणि त्याचमुळे लेफ्टी बॅटर मैदानामध्ये दाखल केलेत. प्राचीन स्पोर्ट्स वावेगड संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय. रवी मैदानावरती दाखल झाला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे देखील बॅट्समन छोट्याचा आपण पाहिलाय. डॉट बॉल येतोय. सामना जबरदस्त आहे. अगदी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर पूर्णतः माइंडसेटमध्ये हा सामना खेळत आहेत. गोलंदाज देखील माइंडमध्ये गोलंदाजी करतोय, फलंदाज देखील मैदानावरती माइंडमध्ये फलंदाजी करतोय. पण सध्या गोलंदाज मैदानावरती रवीच अगदी जुगरीची गोलंदाजीची मात्र इथून आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज खेळपट्टीवरती छोटा मात्र वारंवार एकाच दिशेला खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे नक्कीच गोलंदाजाला देखील समजलं असेल एक्झॅक्टली छोट्याच्या समोर कदाचित हाफ ट्रॅकर बॉल कमी गतीचा चेंडू आकार तर फेकावा लागणार नाहीये. शारीरिक क्षेत्रातून वेग ट्रान्सफर करावा लागेल आणि तोच वेग ट्रान्सफर होतो. यावेळेस पटका चांगला आहे, बट तिथे खेळपट्टीवरती आपण पाहताय बॅटचा बॅलेन्स चुकला आहे आणि फलंदाज आपला विकेट गमावतोय. छोट्या बाद. दोन विकेट 17 वरती गमावलेत. सामन्यामध्ये आपण बघू शकाल बेस वर्सेस बेस असं युद्ध पाहायला मिळत आहे. जेव्हा अगदी आमने सामने जर दोन्ही
तगडे संघ बल्लाढ्य टीम्स जर खेळतात तर तेव्हा ती मॅच तितकीच दर्जेदारीची असते. मैदानामध्ये आपण पाहताय खेळपट्टीमध्ये पहिल्या षटकामध्ये 17 खर्च गेल्यात, परंतु त्या 17 धाबा दुसऱ्या षटकामध्ये अगदी पुरेशा करतर इथून नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न जो मात्र या षटकामध्ये केलेला पाहायला मिळतोय. वा, जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहताय. अगदी रवी जुगरेच्या माध्यमातून काय गोलंदाजी होती आहे. उगाच करतर भरपूर सारे उन्हाळे, पावसाळे, हिवाळे या खेळाडूने करतर घालवणे नाही आहेत. अनुभव त्याला भरपूर आहे, पण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज महेश शिंगे ज्याच्या बॅटमधून स्वीप केलाय आणि सरळ चेंडू पाठवून देत असताना फायनल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा चौकार. तर भरपूर चर्चेचं पाहायला मिळणार आहे सध्या तरी या दोन्ही टीमच्या माध्यमातून. 4 षटकाचा सामना आहे आणि पहिल्या 4 षटकामध्ये बॅटिंग करत असताना ओमसाई आरेला संघ या डाबामध्ये धाबा बनवण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला जर तुम्ही 1 साइड इनिंगमध्ये बॅटिंग करत असाल तर नक्कीच 4 ओव्हरमध्ये मिनिमम 45 किंवा 40 धाबा होणं गरजेचं आहे आणि त्याच धावफलकाच्या उद्देशाने मैदानावरती फलंदाजी सुरू आहे आरेला क्रिकेट संघाची. शॉट ऑफ लेंथ मैदानावरती फलंदाज अगदी महेश शिंगे जाणे करतर दाखवलेलं चेंडूला आसमान आणि जिथून फटका करतात सफल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. तिथून क्षेत्ररक्षक पाहतच राहत असताना आपण पाहिलंय आणि महेश शिंगेच्या बॅटमधून षटकार. ताकद भरपूर आहे. बॅटर मैदानामध्ये महेशच्या बॅटमधून मात्र अंत चांगला राहिला. गोलंदाज रवीच्या षटकामध्ये स्कोरबोर्डला आपण पाहताय 27 धाबेवरती ओमसाई आरेला संघ पोहोचलाय. अगदी खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. या सामन्यामध्ये जितक्या धाबा बनवल्या जातील ओमसाई आरेला क्रिकेट संघाच्या माध्यमातून तितक्या तर धाबा चांगल्या आहेत, परंतु विसरून जमणार नाही या फलंदाजीमध्ये प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा संघ देखील तितकाच उल्लेखनीय दर्जेदारी तगडा संघ आहे. धनाजी देखील आज या मैदानावरती इन्फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रशांतचं चालणं करतं आज या मॅचमध्ये नक्कीच सेकंड इनिंगमध्ये वावेघर संघासाठी देखील तितकंच चर्चेत राहणार आहे. आणि सध्या आपण बघाल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अगदी संदीप फिंगर रोल केलेत. लेंथ जर पाहिलं तर इथून सरळ आपण बघू शकतायत बॅटपासून थोडीशी हरकत करत असताना पाहायला मिळाली. लेफ्टी बॅटरसाठी अगदी राईट हँडर एल्बोच्या गोलंदाजाला अगदी लेग स्विंग लगेचच प्राप्त करता येतो आणि तोच लेग स्विंग मैदानावरती जरूर सध्या तरी इथे दाखवला जातोय संदीपच्या माध्यमातून. ऑलमोस्ट आपण बघू शकाल फलंदाज राहुल फलंदाजी करतोय. अर्थातच पोपट मैदानामध्ये बॅटिंग करतात तो यावेळेस फटका चांगला 2 धाबेचा प्रयत्न केला. बघता बघता 2 धाबा जमा तरी इथून मिळाल्या जातील. सामना महत्त्वाचा आहे, सामना महत्त्वाचा आहे. मैदानावरती आपण पाहिलं सध्या अगदी दोन्ही संघ जिंकण्यासाठीच खेळतायत, पण या युद्धातून खरतर एक संघ पराभव होईल, एक संघ विन होईल आणि त्यासाठी मैदानावरती ही लढाई सुरू आहे. स्कोरबोर्डला 29 धाबा. फुलटॉस चेंडू बॅटचे अंदरुनी टॉप एज क्षेत्ररक्षकामध्ये भरपूर मोठी चेस पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचत आहेत. थोडेसे प्रयत्न जबरदस्त आपण बघाल 2 बनल्यात. तिसरीचा कॉल आणि तिथे स्ट्रायकर एंडला पोहोचला जाईल. बॅटर मैदानावरती आपण बघतायत महेश शिंगे. महेशला स्ट्रायकर एंडला येणं तितकंच गरजेचं होतं आणि सातत्याने या सीझनमध्ये या खेळाडूची देखील एक चांगली खेळी आपण पाहिली आहे. किंबहुना जर पाहिलं गेलं तर या हंगामामध्ये 3 ते 4 अर्धशतके देखील या खेळाडूच्या बॅटमधून आपण बघितले आहेत आणि याही सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून संघाच्या दाफलकाला खरतर इथून बल्लाढ्य स्थितीमध्ये पोहोचवलं जात आहे. कारण जिथे रवीची गोलंदाजी सुरू होती तिथे 4 बॉलवरती धाबा आल्या नव्हत्या. परिस्थिती क्रिटिकल सिच्युएशनमध्ये गेली होती, परंतु तिथून बाहेर काढण्याचं काम मैदानामध्ये महेशने केलं आणि त्यामुळे इथून महेशचाही उल्लेख आवर्जून होतोय. गोलंदाज संदीप मैदानावरती विकेट घेणार का प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा क्रिकेट संघाकरिता, कारण ही विकेट जर घेतली तर कदाचित मी सांगेल या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार नोंदवू शकेल या गेममध्ये वावेघर संघ.
वा चांगली डिलिव्हरी. गोलंदाज संदीप मैदानावरती आपण बघतायत या गोलंदाजीमधून चांगली गोलंदाजी करतोय. अगोदरच्या षटकामध्ये तुमच्यावरती किती मार पडलाय हे तर मनामध्ये न ठेवता येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्ही किती चांगला कमबॅक कराल याच्यावरती निर्भर टाकत असताना मैदानावरती संदीप आणि संपूर्ण ऑल प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीम. लोबा फुल टॉस खेचूर बाटाचा प्रयत्न बिसामिक क्षेत्ररक्षक हुलकावडी दिली आहे आणि मैदानावरती आज पुन्हा एकदा ओमसा आरेला संघाचा पट्ट्या. आपण बघताय महेश शिंगेच्या बाटमधून चमक अगदी चौकार. मैदानावरती खेळपट्टीच्या आतमध्ये महेश शिंगे हे नाव सध्या तरी टेबल टॉपच्या यादीमध्ये दिसतंय. स्विचित अगदी फलंदाज सेट आहे मैदानावरती जरूर आपण बघताय महेश आणि त्याचमुळे जो कॉन्फिडन्स आपण बघू शकाल दुगण्या स्थितीमध्ये पोहोचलाय फलंदाज महेशचा. ऑलमोस्ट 3 षटकांचा खेळ संपतोय. तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज संदीपला पाहिलं ज्याने 6 चेंडूचा स्पेल टाकला तिथे 10 रन्स खर्च केल्यात आणि धावफलकावरती आपण पाहताय फलंदाजी करत असताना ओमसे आरेला संघ 37-37 धावा. ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी कमेंट्स देखील तितक्याच चांगल्या येत आहेत. खास करून एक महत्त्वाची कमेंट जी आली आहे विष्णू दरोडा यांच्या माध्यमातून. घ्या पटापट खरतर आम्ही आमच्या मताने इथे सूचना देतोय परंतु संघ खरतर इथून हवा तसा प्रतिसाद देत नाही आहे. त्यामुळे संघासाठी एकच सांगेल की वेळी मला इथून प्राधान्य द्यायचं आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत सामन्यामध्ये. अंतिम षटक बाकी गोलंदाजी मार्कवरती धनाजी दाखल झाले आहेत. पहिला आज बॉल इथे आउट साईड सध्या तरी इथून जरूर पॉपिंग क्रीज आहे की नाही हे पाहिलं जाईल. मेन अंपायर तिथे चेक करतायत. आणि डेफिनेटली आउट साईड द पॉपिंग क्रीज अगदी आपण बघू शकाल. नो बॉल गोलंदाज धनाजी जोगरेने डिलिव्हर केल्या. स्कोरबोर्डला आपण पाहताय 38 धावा. महेशने मात्र इथून दबाव बनवलाय. फ्रीड बॉल कमी गती होती समोर फ्रेश माइंड जो मात्र गोलंदाजाने वापरलाय पण अगदी फ्रीट होता आणि त्याच कारणास्तव फलंदाज इथे खेळपट्टीवरती वाचले जात आहेत. पाटर महेश शिंगे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच लेट आलाय परंतु थेट खेळलाय. अगदी आपण पाहू शकाल 8 बॉल 17 धावा त्याच्या बॅटमधून मिळाल्यात आणि आरेला संघ सध्या आपण बघताय 40 या धावफलकावरती पोहोचलेला आहे. पुढे ठेवलं इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसामिंग फटका बसला. झेलची संधी क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल व यावेळेस देखील एफर्ट्स कमी पडलेत क्षेत्ररक्षकाचे आणि पुन्हा एकदा नाराजगी स्पष्टपणे दिसते आहे धनाजी जुगरेच्या चेहऱ्यावरती. गोलंदाज करतर आपल्या संघासाठी 100% देतो परंतु क्षेत्ररक्षकाचे देखील साथ मिळणे तितकेच महत्त्वाचे असे कारण मी नेहमीच म्हणतो अगदी गोलंदाजाचा पाठीचा कडा म्हटला तर क्षेत्ररक्षक त्याने जर साथ दिली तर गोलंदाजी यशस्वी होतोय आणि साथ दिली नाही तर मग तिथे गोलंदाजी देखील मागणी ठरली जाते. आणि इथे आपण पाहिलं आहे अगदी खेळपट्टीवरती महेशला जीवनदान जिथे आपण पाहिल या बॉलवरती अगदी 3 रन्स मिळाल्या. स्कोरबोर्डला 43 धावा. ग्रेट इनिंग मैदानामध्ये आपण बघताय. पार्टनरशिप जी मात्र दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून हवी तशी बनली आहे. जिथे पहिला विकेट अगदी आपण आकाश शिंगेचा जात असताना पाहिला होता. दुसरा विकेट अगदी छोट्या बाद झालेला आपण पाहिला आणि सध्या आपण बघू शकाल खेळाडूला थोडीशी दुखापतग्रस्त झालेली पाहायला मिळते. जो झैल करतर ड्रॉप झाला तिथे कदाचित खेळाडू एजंट्स होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न लाजबाब राहिले करतर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून परंतु नक्कीच नेहमीच करतर आपल्यासाठी प्रत्येकी दिवस हा सारखाच नसतो आणि त्याचमुळे इथे आपण पाहिलं अगदी खेळाडू आज थोडेसे नर्वस आहेत. आपल्या टीमला करतर पर्सेंटेज 100मधून देऊ शकले नाही आहेत पण प्रयत्न हे भरपूर जबरदस्त होते. नवीन फिल्डर्स मैदानाच्या आतमध्ये इन केले आहेत. आपण बघू शकाल स्ट्रायकर अँडचा बॅटर मैदानामध्ये राहुल फलंदाजी करतोय. जिथे करतर कमी भासत होती आरेला टीमला बंटी शिंगेची तेही कमी करतर इथून भरली जाते कारण मगाशीच त्याचा आपण उल्लेख केला होता आणि तोही इथे आलाय. म्हणजे आता संपूर्ण प्लेइंग 11 लिस्ट मजबूत आहे आणि मैदानावरती पोपट
इथून मात्र टाकतोय उपट, चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. अगदी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी ठरली गेली. प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा क्रिकेट संघ मैदानामध्ये वाटत नव्हतं की इतक्या धाबा खर्च केलेल, पण सध्या आपण पाहू शकताय इथे धाबा खर्च केल्यात आणि त्यानंतर पोपट इथून मैदान सोडेल. विकेट. फलंदाज बाद झाला आणि सध्या मैदानावरती आपण बघू शकाल हँडसम बॉय अगदी ओमसाई आरेला संघाचा मैदानाच्या आतमध्ये अगदी बंटी शिंगे इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. समोर आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला अगदी गोलंदाज धनाजी जुगरेने देखील पुनश्च एकदा इथून आपलं गोलंदाजीचं वर्चस्व नोंदवायला सुरुवात केली आहे. मैत्रीपूर्वक सामना आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करतर आपल्या आपल्या करतर मित्रांच्या विरोधात हा सामना खेळत आहेत आणि नेहमीच क्रिकेट हा खेळ आपल्या माणसांच्या विरोधात कधी कधी खेळायला भाग पाडतो. कधी क्रिकेट मैत्री जोडायला शिकवतो, कधी क्रिकेट करतर मित्रांच्या विरोधात खेळायला शिकवतो आणि कधी कधी क्रिकेट खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर संघर्षही करायला शिकवतो. आणि मैदानावरती हा सामना खूप जबरदस्त आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. बंटी दाखल झालाय. गोलंदाज खेळपट्टीवरती पुनश्च एकदा ऑन बॉलिंग ट्रॅक अगदी ओरदी विकेटनं खेळपट्टीवरती आपण पाहता धनाजीला. बंटी साकारेंवरती समोरचा दिसला फटका फोर्स केला. दाबाची संधी इथे लेझी थ्रो आणि तिथे 2 मिळाला. तिसरीचा प्रयत्न होतो इथे आडा 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 तू मैवार आणि त्यानंतर आपण पाहतायत 2 धाबा प्लस विकेट. बंटी बाद. डीजे. विकेट गमवला आहे पण धाब्यांची गरज होती आणि त्या धाबा इथे मिळालेल्या आहेत. अगदी टीमचा अर्धशतक इथून ओलांडून गेलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ओमसाई आरेला संघाच्या फलंदाजासाठी, कारण 51 धाबा दाफल का भरतात सामन्यामध्ये. नवीन बॅटर अगदी आपण पाहू शकाल अज्जू तिथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. पण समोर गोलंदाज अगदी आपण पाहू शकाल धनाजी जुगरे गोलंदाजी करतायत. आता करतर या षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी राहिली आहे, पण जरूर इथून या षटकातील हा चेंडू जर चांगला आला तर अगदी दाफलक थांबवू शकेल आणि याबरोबर ते एखादा मोठा फटका आला तर टार्गेट भरपूर चांगलं डिसाईड केलं जाईल. मिसामिंग फटका बसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत वॅकंट एरियामध्ये. चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. 2 धाबेचा कॉल. 2 धाबा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न आजू खेळपट्टीवरती मात्र तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतोय. 2 मिळतील. विकेट सागरी बाईस. मैदानावरती पहिलं इनिंगचा खेळ संपलाय. महेशच्या बॅटमधून खूप चांगला खेळ. अगदी 10 चेंडू वैयक्तिक 22 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि टीम टोटल ओमसाई आरेला क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळेल. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 बनल्यात आणि इथून 24 बॉलमध्ये 54 धाबेचा पाठला जो मात्र करत असताना पाहायला मिळेल. प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा क्रिकेट संघ. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघू शकतायत अगदी हे अप्रतिम दृश्य जे मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी आपण बघू शकाल सायंकाळ झाली आहे सुमारेच आपण पाहू शकाल अगदी कॉलेज पार्टी जी मात्र इथून शाळेतून सुटलेली पाहायला मिळेल. खरंतर एक ही माणसाच्या आयुष्यातील खरंतर भरपूर चांगली लाईफ असते, कारण नेहमीच आपण सांगायला गेलं तर जोपर्यंत तुम्ही लहान असता तोपर्यंत खरंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही खरंतर एन्जॉय करायला मिळतं, परंतु वयाच्या खरंतर 18चा आणि त्याचबरोबर 20च्या वयामध्ये जर तुम्ही आला मग तिथे तुम्हाला कळतं की आयुष्य काय आहे आणि प्रत्येकाला जुने दिवस हे आठवावे लागतात. आणि एकदा आपण पाहू शकाल सध्या तरी कॉलेज पार्टी जी मात्र इथून सुटलेली पाहायला मिळेल. अगदी देवादादांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्या माध्यमातून हे अप्रतिम छायाचित्र जे मात्र इथून टिपली जातात या स्पर्धेच्या माध्यमातून.
चला अगदी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सेकंड राऊंड नंबर 2चा सामना असेल. जॉनमन ठाकूरबाडा आणि त्यांच्या विरोधात ओमसाई वाघेरबाडा या दोन टीमच्या माध्यमातून दोन्ही संघ कॅप्टन पाठवा इथे टॉस होतोय. टॉस होत असताना बघताय. नेक्स्ट मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओमसाई वाघेरबाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना जर्मन ठाकूरबाडा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल. अगदी ठाकूरबाडा क्रिकेट संघाचे बाळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ओमसाई वाघेरबाडा टीमच्या आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये प्रशांत पाहायला मिळेल. एक्झॅक्टली ते वायरलेस माईक नाही आहेत, त्यामुळे नक्कीच आम्ही काही करू शकत नाही आहेत. नाहीतर आम्ही तिथे मुलाखत थोडीशी घेतली असती. पण नक्कीच डीजे ऑपरेटरला विनंती असेल की उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही नक्कीच वायरलेस माईक घेऊन या, कारण उद्याचा दिवस अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. नाणेफेकी झालेली पाहायला मिळेल. टॉस तिथे ठाकूरबाडा संघाने जिंकलेला पाहायला मिळतोय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आपण पाहतोय. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जो सेमीचा सामना आपण काल करतर खेळवणार होतो, परंतु काही कारणास्तव तो सामना थांबला होता. त्यामुळे नक्कीच उद्याला आपण ठीक सकाळी जर पाहिलं गेलं तर 9ला तो सामना खेळवणार आहोत. अगदी राजा ग्रुप आडिवली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी 11 खुंदे या दोन टीमच्या माध्यमातून दोन्ही टीमला विनंती असेल की आपण बरोबर 8:30ला रिपोर्टिंग करा. 9 वाजता परफेक्टली पहिला शेड्यूल टाकला जाईल, हे आपणही लक्षात ठेवा, कारण उद्या फायनल डे आहे. त्यामुळे नक्कीच वेळेचा भान तुम्ही ठेवा. आणि जर तुम्ही उशीर केला तर अगदी 2च षटकांचा तो सामना खेळवला जाईल, हे आपणही लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही वेळेमध्ये उपस्थित राहिले तर 3 षटकांचा सामना तो खेळवला जाईल. आणि त्याचबरोबर ज्या लॉट्समध्ये टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याही टीम्सला विनंती असेल की आपण अगदी वेळेच्या बाबतीत द्या, आणि आपणही उशीर गेला तर 4 षटकाचा सामना तिथे खेळवला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. दुबंत युद्ध आहे आणि या युद्धामध्ये अगदी आपण बघू शकतायत खेळ कसा राहील हे मात्र आता प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरबाडा क्रिकेट संघ दर्शवेल. मैदानावरती आपण पाहत आहे धनाजी जोगरे, रवी जोगरे मैदानावरती फलंदाजीच्या माध्यमातून दाखल झाले आहेत. मानतोय की इथे ओमसाई हरेला क्रिकेट संघाने 54 धाबेचं लक्ष सेट केलंय, पण याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानावरती फलंदाज धनाजीच्या बॅटमधून अभि तसा खेळ पाहायला मिळेल का. बॉलिंग ट्रॅकवरती छोट्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज धनाजी जोगरेच्या बॅटमधून मात्र पान पलटी, धडा दुसरा, आणि त्याच धड्यामध्ये शिकवलाय हा षटकार. हरेला क्रिकेट संघाला, कारण समोर प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरबाडा संघ आहे. आणि अगदी मैदानावरती आपण पाहू शकाल धनाजीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलेला आपण पाहिलाय. त्यानंतर हा चेंडू आपण बघाल सध्या तरी बॅटची थोडीशी आतली कडा घेत असताना आपण विकेट किपरचा दसारामध्ये पोहोचलेला पाहिलाय. डॉट बॉल खेळपट्टी भरती बेस वर्सेस बेस असं युद्ध बघायला मिळत आहे. अगदी चौकार येतोय मैदानामध्ये. खेळपट्टीवरती फलंदाज धनाजीच्या बॅटमधून इम्प्रेस करणारे इनिंग मैदानावरती पाहायला मिळतोय.
जर्सी क्रमांक अगदी 80 पाहायला मिळतोय, म्हणजेच 18 हा जर्सी नंबर प्रत्येकाचा खरंतर आवडता नसतो, परंतु आपण बघू शकाल धनाजीचा आहे, कारण कट्टर विराट कोहली समर्थक तो आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून सरळ पुनश्च एकदा लॉंग ऑन सीमारेखेच्या पलीकडे नॉनस्टॉप सीमा पार 4 धाबा चौकार. छोट्या बागच्या विरोधात मैदानावरती मात्र अगदी जसा जसा प्रत्युत्तर फलंदाज धनाजी नोंदवत आहेत. दाफलकाला 14 धाबा. गोलंदाज देखील इथून मैदानाच्या आतमध्ये पूर्णतः जर पाहिलं तर अगदी सध्या तरी किस्मत नेहमीच बहादुरांचा साथ देते आणि मैदानावरती अगदी आपण पाहू शकताय फलंदाज धनाजीला नक्कीच किस्मत जी मात्र भरपूर साथ देईल. चेंडू जाईल तडमान सीमारेखेच्या पलीकडे सफल फटका चौकार. पाटील जबरदस्त आहे. चौकार आला. 18 धाबा स्कोरबोर्डला आहेत. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा गोलंदाजी करत असताना प्राचीन स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघ होता, त्यांनी 17 घेतल्या होत्या, पण आता 18 आहेत. चेसिंग करत असताना जरूर या टीमचा मिसामिक फटका बसला. मॅचची मोस्ट विकेट फलंदाज धनाजीला पाठवलाय. तंबूचा रासा विकेट. थँक्यू डिझाईन. 18 धाबा दाफलगावरती एका षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 54 धावेचा चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये मात्र ॲज अ ओपनर म्हणून मैदानावरती धनाजीच्या बॅटमधून चांगल्या धाबा आलेल्या आपण पाहिल्यात, पण आता ज्या खेळाडूची खरं तर भूमिका या क्षणाला भरपूर इम्पॉर्टंट आहे तोच फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकतात. प्रशांत इथे दाखल होतोय. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल आणि अगदी जेव्हा खरं तर आरेला चषक डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होता तेव्हा अगदी प्रत्येकाला अगदी तो खेळ या खेळाडूचा पाहायला मिळाला होता, जिथं आपण पाहू शकाल नक्कीच जबरदस्त खेळ त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून आपण बघितला होता. अगदी कल्याण बी टीमकडनं त्याचबरोबर प्राचीन स्पोर्ट्स वावेघर संघाकडून दोन्ही मॅचेसमध्ये या खेळाडूने अगदी प्रसिद्धी मिळवली होती आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आणि तोच मैदानामध्ये दाखल झालेला आपण पाहताय. सध्या प्रशांत अगदी संपूर्ण आपण बघू शकाल कल्याण तालुक्यातील त्याचबरोबर प्राचीन स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा संघातील अगदी चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. प्रशांत सामन्यामध्ये गोलंदाजी बार्कवरती आकाश दाखल झाले. साखर एंडला फलंदाज रवी. होलोबा फुल टॉस दिले का टच. मैदानावरती मात्र इथून युद्ध हे मात्र खतरनाक पाहायला मिळत आहे आणि फलंदाज मात्र नक्कीच रवीच्या बॅटमधून 4 धाबा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती रवी देखील इथून चांगल्या टचमध्ये आहेत. 22 धाबा दाफलकाला 54 धावेचा पाठला केला जातोय. मैदानामध्ये आपण पाहू शकतात अजून देखील खूप साऱ्या धाब्यांची गरज आहे आणि अशीच फलंदाजी राहिली तर हा दाफलक देखील कमी राहील. डिफेन्स करत असताना आरेला टीमला यॉर्करचा प्रयत्न गोलंदाज आकाश शिंगेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज आकाशचा एक तर खूप चांगला उल्लेख आरेला संघासाठी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उद्देशाने जर पाहायला गेलं तर एक चांगला एडिटर तो आहे आपण बघू शकाल, परंतु सध्या तरी आपल्या गावासाठी खेळत असताना पाहायला मिळेल. अगदी ज्या काही व्हिडिओज आपण त्याच्या माध्यमातून बघतायत त्याकरता अगदी या कल्याण तालुक्यातील आदिवासी खेळाडूंना तो पुढे आणण्याचं काम करतोय आणि सध्या उत्कृष्ट तो सध्या तरी आपल्या संघासाठी खेळत असताना पाहायला मिळेल. अवश्य करतर इंस्टाग्राम पेजमध्ये जा, तिथे करतर नक्कीच आकाश एडिट्स हे नाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रेम करायला विसरू नका, कारण येणाऱ्या कारकिर्दीमध्ये जे काही आपण कल्याण आदिवासी खेळाडू बघतोय त्या खेळाडूंचं करतर नक्कीच
पुढे वर्णन होईल या एडिटरच्या माध्यमातून. आकाश चांगली गोलंदाजी करतायत. पुढे ठेवलं इथे देखील बाची टॉपेज मैदानावरती सामना बदलला आणि पुन्हा एकदा ओमसाय आरेला टीमचा पलटवार. बॅटर रवी बाद. जाबाद अफलकावरती इथे देखील विकेट गमवलाय. सामना इथून हळूहळू आता फसत जाईल अगदी प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमला. आणि ज्या पद्धतीनं विकेट येत आहेत त्या पद्धतीनं ओमसाय आरेला क्रिकेट संघाच्या 12th मॅन अगदी दुर्गेच्याही चेहऱ्यावरती खरं स्मित असं आपल्याला येत असताना पाहायला मिळेल. आणि सातत्यानं जर पाहायला गेलं तर रुपेश दादा शेंके देखील नक्कीच आपल्या संपूर्ण खेळाडूंचा खेळ ते पाहतायत. अगदी आपण बघू शकाल जरी खरं तर आज रुपेश दादा संघामध्ये खेळत नसेल परंतु दादांचा हाच हेतू असतो की आपला संघ जिंकला पाहिजे, आपले खेळाडू खरं तर पुढे आले पाहिजेत. आणि जरूर दादा देखील आवर्जून आपल्या मुलांचा खेळ जो मात्र इथे पाहतोय. मॅच फसलाय थोडासा प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमला. त्यामुळे संकटमोचक इनिंग इथून जगदीश आणि प्रशांतच्या बॅटमधून यावी लागेल. जिथे आपण फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आरेला टीमला टॉप ऑर्डरचे दोन्ही फलंदाज बाद करत असताना पाहिलं होतं तिथे महेश आणि राहुलच्या माध्यमातून अर्थातच पोपटच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बनलेली पाहिली होती. आणि त्यामुळे या सामन्यामध्ये जर चेस कन्फर्म करायचं असेल तर ऑलरेडी ही पार्टनरशिप प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघासाठी होणं गरजेचं आहे. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मदत जी मात्र इथून केली जाईल. बॉलिंग करणाऱ्या ओमसाय आरेला टीमकडनं चेक केलं जात आहे. सॉफ्ट डिसिजन अभिसेल पंचांचा आपण बघतायत व्हाईट बॉल. पण इथून गोलंदाजी करणाऱ्या टीमने चेक करायला सांगितलं आहे. एक्झॅक्टली आपण बघू शकता तिथे गोलंदाज जो मात्र थोडासा कॅमेऱ्याचा डेंजर झोनला पाहायला मिळतोय. त्यामुळे पंचांचा सॉफ्ट डिसिजन हा अगदी महत्त्वाचा निर्णय असेल. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती गोलंदाज अगदी आपण पाहता आकाशच्या माध्यमातून. स्कोरबोर्डला 23 धावा प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघाच्या आहेत. अजून देखील आपण बघू शकाल जिंकण्याकरिता या सामन्यामध्ये 14 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे इथे सामना अजूनही इथे आरेला टीमकडे पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल. आक्रमकता धारण करायची होती. कनेक्शन अबाद असं राहिलं नाही. एक क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. फक्त आणि फक्त या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सामना जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल सध्या तरी ओमसाय आरेला क्रिकेट संघ अगदी खेळाच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवतोय. खरं तर नेहमीच मैत्री ही मैदानाच्या बाहेर असे मैदानाच्या आतमध्ये नसे हे छोट्या देखील दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. कारण त्यालाही माहिती आहे अगदी समोरचा संघ खेळत असताना आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करेल आणि आपणही तिथे तसा खेळ करायचा. आणि मैदानावरती इथे आपण बघाल सध्या तरी चांगला खेळ सुरू आहे. अतिरिक्त चेंडू मैदानावरती जरूर अगोदर टाकला होता परंतु त्याच्यानंतर 2 चेंडू जे टाकायचे होते गोलंदाज आकाशला ते चांगले येत आहेत. सिंगल खर्च केली. डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला पाहायला मिळतील 24-24. मॅचमध्ये 12 बॉल 30 धावेची आवश्यकता.
ची आवश्यकता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता इथे विकास दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विकास मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. अगदी खेळपट्टीवरती आपण बघू शकाल सध्या तरी या सामन्यामध्ये भरपूर चांगली जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. बरोबर मैदानावरती 12 चेंडू 30 धाबेची आवश्यकता पाहायला मिळते आहे. अगदी ओमसाई आरेला क्रिकेट संघाचा उल्लेख करायला गेले तर एकटा छोट्या सोडला तर संपूर्ण शिंगे परिवार जो मात्र इथे पाहायला मिळतो आणि सध्या अगदी प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा क्रिकेट संघ इथे थोडासा संकटामध्ये. अतिरिक्त धाव मिळाली आहे धावफलकाला 25 धावा आपण पाहत आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू 29 धावेची आवश्यकता पाहायला मिळेल. मॅच अजून देखील बनवू शकते जर स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत या बॅटरला आणलं आणि तिथून प्रशांतच्या बॅटमधून आक्रमकता धारण झाली तर मग या सामन्यामध्ये देखील विजयाच्या नजीक पोहोचेल. आपण पाहू शकाल प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा क्रिकेट संघ स्कोरबोर्डला आपण बघाल पुन्हा एकदा एक सिंगल ॲड होती आहे धावफलकावरती 26 धावा 11 बॉल 28 ची आवश्यकता. सायंकाळचं सत्र खरतर प्रेक्षक देखील आवर्जून हा सामना पाहतायत पण आज हवेचा प्रभाव जो मात्र अधिकचा वाढलेला दिसतोय आणि पूर्णतः जर पाहिलं गेलं तर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये लढत तितकीच दर्जेदारी पाहायला मिळते आहे. चला वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करत असताना मैदानावरती ओमसाई आरेला संघ वेळेमध्ये कॉपरेटिंग घेवा प्लीज. पुढे ठेवलं वेगवान चेंडू वा रे वा. मैदानावरती गोलंदाज आकाश शिंगे परफेक्टली उजवी स्टिक उखडली आहे आणि प्रशांतला इथून केले गार. विकेट. धावफलकावरती पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपण बघू शकाल सध्याच्या घडीला आपण बघतायत या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना अगदी विकास गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. 26 धावा असताना अगदी तिसरा विकेट प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमला बनलाय. आज खरंतर ओमसाई आरेला संघ देखील हेच सांगत असेल प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघाला सामना जरी मैत्रीपूर्वक असेल तरी सुद्धा मोठमोठे गार केले गंमतमध्ये. एक्झॅक्टली आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल फलंदाजी भरपूर अनसक्सेस राहिली प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा क्रिकेट संघाची. धनाजीने अभितशी इनिंग दाखवली परंतु नेहमीच म्हटलं जातं तुमचा संघ तर एक आणि 2 खेळाडूंवरती अवलंबून नसतो. टीममध्ये जे 11 किंवा 12 खेळाडू असतात तेव्हा ते संपूर्ण खेळाडू अगदी चांगला खेळ करतील तेव्हाच तुमचा उल्लेख मैदानाच्या आतमध्ये केला जातो आणि सध्या मैदानामध्ये अगदी फलंदाजी अनसक्सेस ठरली जाते वावेगड टीमची. 26 धावा धावफलकाला 8 चेंडू 28 धावेची आवश्यकता. पुढे ठेवले शपलोन खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द लेग सेमला मात्र इथून सोडून जाणारा बॉल्स गोलंदाज विकासने डिलिव्हर केला धावफलकाला 61 धावेने 27 धावेवरती या मॅचमध्ये प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा क्रिकेट संघ. संदीप मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत. पुढे ठेवले यॉर्कर बॉल समोरचा दिसला ड्राईव्ह केलं जातो. एक क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेले आपण पाहताय. मिळाली जाईल या बॉलवरती अगदी संतोष गद्दीची सिंगल. धावफलकावरती आपण पाहताय या एका धाबेने पुन्हा एकदा 28 या स्कोरबोर्डवरती पोहोचत असताना प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघ अगदी वाटलं होतं सामना शेवटपर्यंत भिडला जाईल परंतु लवकरच या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना लक्षणं दर्शवली आहेत आरेला क्रिकेट संघाने. आपल्याकर अगदी मैदानाच्या आतमध्ये जगदीशने सरळ चेंडू फेकून दिलाय. फायनल एक बाउंड्री लाईनच्या आरपार मिळत आहेत 6 धावा षटकार.
दुरुबरचा षटकार मैदानामध्ये फलंदाज जगदीशच्या बाटमधून येतोय. षटक तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहे आणि सध्या सामन्याचं इक्वेशन 6 बॉल 20 धाब्याची गरज, 6 चेंडू 20 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते मॅचमध्ये. इथे जरूर इक्वेशन थोडंसं मोठं दिसतंय, पण याच इक्वेशनाला छोटं ठरवावं लागेल चेसिंग करत असताना प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमला. चला आरेला क्रिकेट संघ वेळ तुम्ही अधिकचा घेत आहेत, प्लीज वेळेमध्ये पाठिंबा द्या मित्रांनो. सामन्यामध्ये आपण बघाल 6 चेंडू 20ची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण देखील रेडी राहायचंय. जनमान ठाकूरपाडा टीम तिथे वन द टॉस चूज द बॉल फिल्डिंग करत असताना पाहायला मिळेल, गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. आणि ओमसाहेब बागेरपाडा संघ फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळणार आहे. चेंडू इथून बंटी शिंगेच्या हातामध्ये सोपवला जातोय. स्कोरबोर्डमध्ये आपण बघतायत इक्वेशन 6 बॉल 20 धाब्याचं, म्हणजे मिनिमम इथून या सामन्यामध्ये जर पाहिले तर 2 ते 3 मोठे फटके जे मात्र फलंदाजाला इथून आणावे लागणार आहेत या खेळपट्टीवरती. प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघासाठी बंटीच्या हातामध्ये चेंडू दाखल झाला आहे. अगदी आपण पाहू शकतायत बॉलिंग मार्कवरती तो एंटर होतोय. हो, पहिला चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती बंटीच्या माध्यमातून आपण पाहताय डॉट बॉल येईल. सामना इथून आता भरपूर सारी हरकत करतोय. चेस करत असताना प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघासमोर उपसाय आरेला संघाने आज पुन्हा एकदा खरं तर ही लढाई जी मात्र खूप चांगली खेळली आहे, पण इथे संदीपच्या बॅटमधून हवाई यात्रा चुनली आहे आणि सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे फलंदाज संदीपने आपला हौसला जो मात्र इथे इरादामध्ये उमटवून दाखवला आहे. षटकार येतील का? अगदी या मॅचमध्ये 4 बॉल 14ची गरज. सामना सोपा नाही आहे इथे आरेला क्रिकेट संघाला देखील. फलंदाज संदीप देखील तितकाच चांगल्या अग्रगण्य खेळाडूंच्या यादीमधलं नाव आहे प्राची स्पोर्ट्स या टीमचं. शॉट ऑफ लेंथ ड्राईव्ह केलं जातं, एक क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती पोहोचतात, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, पैकी विकेट किपर एंडला होतीये, मिळाल्या जातील 2 धाबा. सामना मात्र इथून सध्याच्या घडीला आपण पाहू शकता जबरदस्त पाहायला मिळेल. मॅचमध्ये आपण बघू शकाल जरूर प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघापासून हा सामना दूर आहे, परंतु प्रयत्न त्यांनी सोडले नाही. 3 बॉल 12ची गरज. नेहमीच म्हटलं जातं अगदी बिना कुछ के करतर जय जय कार नाही होते आणि मैदानाच्या आतमध्ये कोशिश करणे वालों की कभी हार होत नाही आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी 3 बॉल 12 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते आहे. जय जय कार जर करायचं असेल मैदानावरती आपल्या टीमचा तर इथे हे इक्वेशन चेस करणं महत्त्वाचं आहे. आणि गोलंदाज बंटीकडून इथे चुकी केली आहे, व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू आल्या स्कोरबोर्डला 43 धाबा, 3 चेंडू 11ची गरज. संघर्ष मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु विजयाच्या दिशेने जाईल का या सामन्यामध्ये वावेगड संघ? हो, नाराज आहे मैदानावरती फलंदाज संदीप. मिड विकेटमध्ये फटका चांगला आहे, कदाचित या चेंडूवरती जर मोठा फटका आला असा मग तिथून हा सामना जर पाहायला गेलं तर जरूर क्रिटिकल सिच्युएशनमध्ये पोहोचला असा, पण तसं झालं नाही. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत चेंडू चांगला आणि जवळजवळ या सामन्यामध्ये आपला विजय जो मात्र भरपूर चांगल्या मजबूतीमध्ये गुंडाळलेला पाहायला मिळतोय. कदाचित आपण बघू शकता या सामन्यामध्ये आता 2 बॉल्स 10 धाब्याची आवश्यकता. 2 चेंडू 10ची गरज. सामन्यामध्ये अजून देखील काही होऊ शकतंय. एखादा जर बडा हिट आया तो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सामना फसला जाईल आरेला संघासाठी, पण इथे डॉट बॉल येईल आणि पुन्हा एकदा मैदानावरती ओमसाय आरेला क्रिकेट संघाने बाजी मारली आहे या डाबामध्ये. 54चं टार्गेट आणि एक्झॅक्ट हा सामना सध्या 1 बॉल 10 वरती पोहोचलाय. म्हणजे आता इथे प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघाला देखील कळालं असं
जर 10 धाबा आपण वाचवल्या असतात तर त्या 10 धाबा किती इथे कठीण राहिला